तर ईव्हीएम बाबत करण्यात येणारे हे आरोप निवडणूक आयोगानं फेटाळून लावलेले आहेत आणि या संदर्भात निवडणूक आयोगानं एक पत्रक जारी केलेलं आहे। ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मोजणीमध्ये कुठल्याही प्रकारची तफावत झालेली नाहीये। मतमोजणी प्रक्रियेमध्ये सर्व नियमांचं पालन करण्यात आल्याचं निवडणूक आयोगानं या पत्रकामधून म्हटलेलं आहे। तेव्हा निवडणूक आयोगाच्या या पत्रकामध्ये नेमकं काय काय म्हटलं एकदा आपण पाहूया। इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं हे सर्व आरोप फेटाळलेत। ईव्हीएम बाबतचे काय म्हटले नेमकं आयोगाच्या पत्रकामध्ये पाहूया। प्रत्येक मतदारसंघाच्या 5 मतदान केंद्रांसाठीची व्हीव्हीपॅट स्लिपची मोजणी आवश्यक। व्हीव्हीपॅट स्लिपची मोजणी पूर्ण झाल्याशिवाय मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होत नाही। व्हीव्हीपॅट स्लिपची मोजणी झाल्याशिवाय विजयी उमेदवारांची घोषणा होत नाही। प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील निवडलेल्या 5 मतदान केंद्रांची व्हीव्हीपॅट स्लिप मोजणी 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी निरीक्षकांसमोर करण्यात आली। राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघातील 1440 व्हीव्हीपॅट युनिटची स्लिप गणना संबंधित कंट्रोल युनिट डेटासह केली। जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार व्हीव्हीपॅट स्लिप आणि ईव्हीएम कंट्रोल युनिटमधील आकडेवारी ही समसमान आहे। मतमोजणीत कोणतीही तफावत आढळलेली नाही। मतमोजणीच्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगानं घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन झालेलं आहे।